जायच्या पहिलेच चालू आहे भांडणं. होऊ शकता तुम्ही की भांडणं चालू आहे जायच्या पहिलेच. जहाज जाए वहाँ पे अपनी दिखाए. मित्रांनो आपण चाललो आहे शेगावसाठी, म्हणजे ट्रेनने चाललो, बाईकनं ट्रेनने जाणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आता पहिले श्रीनगरच्या स्टँडवर. तर बघू शकता आमच्या संघर्ष कसे आहे. कॅमेरा पकडून आम्हाला व्हिडिओ काढायला लागला आता पावसानं. आता स्पॉट लागा पाय पाहिजे बाई. सगळ्यात पहिले आपण नाश्ता करून घेऊया, कारण समोर काही भेटन का नाही काही गॅरंटी नाही आहे. काय म्हणते भाऊ, काय वाटत राहिलं तुमची फिलिंग? मजा येऊन राहिली. शेगाव काय म्हणते, शेगाव चाललेल्या दिवसानं एक्सायटेड. बापरे, इथे इंग्लिश मध्ये वार्तालाप चालू आहे. तर आता आम्ही आमचे दुसरे सदस्य चैतन्याला विचारूया की चैतन्य तुम्हाला काय वाटतं आजची प्रतिक्रिया आजच्या दिवसाबद्दल, पण इंग्लिश मध्ये सांगा आम्हाला, कारण आमची इंग्लिश थोडीशी वीक आहे. घास घेतला त्यांनी, आता लवकर सांगा आम्हाला, जास्त वेळ नाही आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक अजून आहे आमचा मेंबर, बघा आमचं पूर्ण लगेज कॅरी करून राहिला बिचारा एकटाच. स्पॉट बॉय दिले, काय म्हणते ते स्पॉट बॉय म्हणजे हिरो लोकांचे कपडे उपडे छत्रीवाले मुली नका म्हणू. ॲटो भेटला आम्हाला आता आवाज पडत नव्हता ॲटो भेटला आम्हाला. आमच्या मित्राचं काय म्हणजे समजून आता मी पण आहे इथं. काय म्हणतात तू दोन शब्द? जय श्रीराम. दोन शब्द जय श्रीराम, 3 शब्द म्हटले. ट्रेन आमची सुटून राहिली आहे भाई, पया पया. आमच्या बॅगचं हे तुटलं आहे, आप बघू शकता. आमच्या माणसानं खूप मेहनत केली आहे ट्रेन पकडायसाठी, आणि त्या नादात त्यांनी बॅग पण तोडून टाकली आहे. नुसतं बॅस करते, बॅसच करा ना शेवटी. बॅस भाजी. मित्रांनो तुम्ही जसं पाहू शकता आमचे कुणाल बाबा आत्मचिंतन करून राहिले आहे. त्यांना संस्कृतच्या सगळ्या श्लोकांचं ज्ञान आहे. आणि पाय एवढं मोठं बाळ. मित्रांनो आपण आता आलो आहे शेगावला. जस्ट पोचलो आम्ही आता शेगावला. आता सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले विसावात जाऊ. सगळ्यात पहिले मंदिर आपण कशासाठी? भोजन करायसाठी. पहिले पेट पूजा फिर भगवान की पूजा. खतरनाक आहे भाई. आम्ही आलो इथे जेवण करायसाठी. सगळ्यात पहिले आता आपण जेवण करून घेऊया, महाप्रसाद घेऊया. आणि इकडे घोडीभाऊ आमचे दुसऱ्यांचे असे फोटो काढायचे, चांगले कामं करून राहिले. एक्सपिरियन्स पाहिजे इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना. जसं ते यायला तर काहीच नाही आहे. धडाचा एक फोटो असं काढला आयुष्यात या माणसानं. हे आम्हाला चालला इथं. कसं आहे जेवण? बाळ दाखव. बाळ कुठे? बाळाचं जेवण म्हणजे सगळ्यात खतरनाक आहे. तर आपण आता जेवण करून घेऊ. मित्रांनो आम्ही पोचलो आहे आता आनंद विसावा रूम करण्यासाठी. तर इथं रूम करूया आपण आता. रूम भेटली पाहिजे सगळ्यात मोठा प्रश्न. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला सारा टेंट नाही मिळाला होता, पण आता माहीत पडते आम्हाला रूम मिळते का नाही मिळत. त्यानंतर आनंदसागर वगैरे बाकी मंदिरं, आणि रात्रीला मग गजानन महाराजच्या मंदिरात पण जायचं आहे. तर चला बघूया आता रूम भेटते का नाही भेटत. सगळ्यात मोठा प्रश्न तर ह्याच आहे. रूम भेटायला आहे आम्हाला फार टाईम. तर आम्ही आमचा सगळ्यात खतरनाक माणूस बसवला तिथं रूमच्या जागी, आपला कुणाल भाऊसाठी 2 शब्द होऊन जाऊ दे. तो आमचा गोंडस बाळ आहे, एवढूसा गोंडस बाळ. खूप छान मुलगा आहे तो वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. गाणं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. बस समोरचं नाही एवढं महत्व कुणाल सारखा. मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता इथे एक लहानसा मुलगा आम्हाला स्पॉट झालाय आणि यायचा विचार आहे त्याला धरून दाबाचा. तर आता पाहूया काय म्हणणं आहे. आवाज दे. होऊया आपण आता काय म्हणतात.
तुम्ही त्याला शिव्या देता आणि तू आपलं चांगलं काम करू राहिला आज किती दिवसानं पाय बरं बिचारा एवढा वेळचा उभा आहे आणि तुम्ही त्याला शिव्या देता तुम्हाला काही वाटते काय काही शोभते काय. तर आपली तयारी झालेली आहे आता आणि आता आम्ही निघून राहिलो शेगाव दर्शनासाठी. पुष्कळ वेळ झालेला आहे आम्हाला माहिती आहे या गोष्टीसाठी. आणि एक अजून गोष्ट झाली होती की माझी जी चप्पल आहे ते गायब झाली होती. तर मी बहुत शोधून राहिलो होतो तर एका जणाला दिसली मला त्याच्या पायात. त्याच्यापाशी गेलो मी म्हटलं त्याला म्हटलं भाई त्याला चप्पल तर माझी दिसून राहिली म्हटलं हे. तो मला गेम देऊ राहिला. त्यानं एवढी खतरनाक ऍक्टिंग केली की जिंदगीत अक्षय कुमार फेल वाटला मला ऍक्टिंगच्या बाबतीत. तो म्हणू लागला तुझी आहे. मी म्हटलं बा दादा म्हटलं तर चप्पल तर पायात होऊन नाही राहिली म्हटलं. तर असे लोक भेटेल तुम्हाला तर जर तुम्ही डॉर्मेटरी वगैरे करत असाल तर पहा भाई वाचून ठेवता. मी तर बिना चपलीचं पूर्ण शेगाव इमॅजिन केलं होतं. आता जर तुम्ही बघू शकता की एक छत्री आहे आणि 4 मुलं आहे. म्हणजे किती माणसाला एकाच हे काय म्हणते त्याला शब्द काय यार तो एकाच मध्ये थोडी मराठी लिटरेचर जाम आहे. इंग्लिश बोल मराठी नको बोलू. घनिष्ठ घनिष्ठता भाईचारा शहर में म्हणते. एक छत्री आहे आणि 4 जण आहे. इकडे मारून इकडे बाजून मागं 2 काकू चालल्या. तर आता आम्ही चाललो आहे ऑटो पकडासाठी. आमच्या इकडे ऑटो म्हणते इकडे ऑटो म्हणते इकडचे लोक. भाऊ आता 150 रुपयात किती आता बार्गेनिंग आमचा गडी करणार आहे. बार्गेनिंगचा व्हिडिओ मी याच्यात ऍड करणारच आहे. पाहू आपण कशी बार्गेनिंग करते. आपण 6-3-9 जण छत्री ह्या आहे म्हणून छत्री अजून 1 जण मावला असं नाही तर 2 जण एक्स्ट्राचे मावले असते. पार्ट 2 कॉन्फिडन्स सर्व मंदिर गजानन मंदिर वगैरे इकडे आणि त्यानंतर महालक्ष्मी मंदिर आणि नागदेव.
तर जसं की तुम्ही बघू शकता इथं जेवणासाठी फारच लंबी लाईन आहे, जागा पण नाही आहे माणसांना उभं राहण्यासाठी. आणि हे आम्ही आता थकलो आहे बाई. घोडे भाऊ थकला तू? हो भरपूर. का? पाय दुखत आहे माझीवाले. कुठे पाय कुठे आहे? ओ माय गॉड. दाबून. ओ माय गॉड. ओ माय गॉड. ओ माय गॉड. आणि ह्याचे ह्या बाळाचे नाही दुखत आहे का पाय? गोडच बाळ. हे काय, हे काय दाखवून आला? अच्छा पाठ दुखत आहे. तर पाठ तेवढी मोठी असल्यावर काय विषय आहे काय? तर काय म्हणता मंडळी, आजचा दुसरा दिवस शेगावातला. सकाळ झालेली आहे. आम्ही चाललो आहे महाराजांच्या दर्शनासाठी. खूपच सुंदर असं वातावरण आहे ह्या विसाव्यामध्ये. तुम्ही बघू शकता. हे वातावरण नाही, हे वातावरण थोडंसं बेकार आहे. हे नका भाऊ तुम्ही इकडे पहा आजूबाजूला. खूप सुंदर असं वातावरण आहे शेगावात. तर आम्ही चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी. तर पहिले नाश्ता करूया आणि त्यानंतर दर्शन करूया, बघूया. त्यानंतर आनंदसागर बघूया. आनंदसागर जायला भेटते का नाही भेटत. इकडे कॅमेरा कोण येऊन राहिला? चांगला जागी कॅमेरा कधीच येत नाही. बघू शकता खूप जास्त गर्दी आहे इथे. गोळी भाऊ काय म्हणाल तुम्ही? किती वेळापासून रांगीत आहे गोळी भाऊ? आणि किती वेळ? यार 1 घंटा झाला आम्ही लाईनवर उभा आहे. 1 घंटा होत आला आम्ही लाईनमध्ये उभा, पण अजून तर मंदिरही नाही आलं. तर जसं की तुम्ही बघू शकता आमचं सगळं दर्शन वगैरे सगळं शेगाव फिरणं सगळं झालं आहे. आणि आमची चांगल्या पद्धतीने जिरलेली आहे. जिरण्याचं कारण म्हणजे गर्दी बघू शकता तुम्ही इथली. आम्हाला 1.5 तास रांगेत उभं राहावं लागलं दर्शनाचं, आणि 2 तास जेवणाच्या रांगेत उभं राहावं लागलं. तर चैतन्य दादा काय म्हणता तुम्ही, कसे होतं आपलं शेगाव दर्शन? भरपूर सुंदर होतं, आनंददायक होतं, पण माझे पाय दुखत आहे. तुम्ही काय म्हणता, कसं होतं, काय होतं, काय अनुभव तुमचा? जोरानं बोला थोडं, आमच्या लोकांना ऐकू. गावचं दर्शन 1 नंबर होतं. फक्त ट्रेन टाइमावर बोलवा. तुमचं काय म्हणणं आहे हा? एक्सपिरियन्स मस्त आला. फक्त आम्ही थकलो आता एकदम. ट्रेन आमची लेट झाली त्यामुळे जिरली आमची. इन शॉर्ट आमची जिरली. चला मग आता आपण वापस जाऊया अमरावतीला.